त्याला मात्र दिली जाणार नाही, आयोजकांमार्फत आधीच सांगितलंय आम्हाला. फुलटा चेंडू फ्लिक केलाय, पहिलाच चेंडूवर पहिलाच मोठा हात राहाय. आक्रमक 4 धावा, 4 धावांच्या माध्यमातून स्वतःचं वैयक्तिक खातं ओपन करतोय, इरादे स्पष्ट करतोय. आणि आज जर्सी देखील लाल परिधान केले म्हणजे नक्कीच आक्रमकतेचं प्रतीक. 4 धावा. 9व्याला मात्र पहिल्या चेंडूवर कुटवलाय. पुढचा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू, अगदी जोरदार फ्लिक. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये मिळतील. 2 चेंडू 6 धावा. खांदेश्वर पोलीस स्टेशन संघ आजच्या जर संपूर्ण दिवसाचा विचार केला ना, मला जर कोणी विचारलं ना तर मी नक्कीच सांगेल की या ट्रॉफीचे मानकरी होण्याचा जी संभाव्य टीम आहे ना. ओके, 2 चेंडू 6 धावा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार 9व्या. यावेळी मात्र तेच तर्रार फेकी केला होता आणि मिळेल कोणतीही धाव नसेल. एक पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकी करण्याचं काम दिले 9व्याचं. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. त्यानंतर मात्र छान कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून. कारण महेश सारखा फलंदाज समोर फलंदाजी करत असताना तुम्हाला कशा प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे ना, त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी मात्र 9व्याच्या माध्यमातून बघायला मिळतंय. पुढचा चेंडू 9व्या टू महेश. यावेळी मात्र तेच तर्रार फेकी केलेला चेंडू अगदी सेंटर पॉइंटला लावला होता, परंतु गाड असल्यामुळे वाचला. त्यामुळे गाड घालून खेळत चला, सामान महत्वाचं आहे. 4 चेंडू 6 धावा. पुढचे 2 चेंडूंचा सामना बाकी असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा थोडाफार का होईना फायदा उचलायला हवा या फलंदाजाने. यावेळी मात्र अगदी पिकअप शॉट म्हणतात ना आपण, आता चालू असलेल्या IPL मध्ये बघत असतो बऱ्याचदा पिकअप शॉट तुम्हाला दिसतात 4 किंवा 6 धावांमध्ये कन्वर्ट झालेला. हा चेंडू देखील कन्वर्ट झाला असता 4 धावांसाठी, परंतु मागे आउटफील्ड खराब असल्यामुळे मिळतील फक्त 2. म्हणजे या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचली 8. चेंडू फेकून झाले 4 ना रे 5. 5 चेंडू 8 धावा, बिन गडी बाद. म्हणजे जर दोन्ही संघाच्या माध्यमातून बघायचं झालं ना तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हे योग्य दिशेने चाललंय म्हणायला हरकत नाही. जमेची बाजू जर सांगायची झाली तर अजूनपर्यंत एकही गडी बाद झाला नाही. आणि गोलंदाजांच्या माध्यमातून सांगायचं झालं तर एक मोठा चौकार सोडल्यानंतर कोणताही मोठा फटका आला नव्हता. त्यामुळे होणारा शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय आणि बिघडतंय याचं चित्र मात्र आपल्याला बघावं लागेल. यावेळी मात्र नाही, याला जास्त वेळ शांत ठेवता येणार नाही. तिकडे बसलेले मागे आहेत काय 4 की 6? 4. या 4 धावांच्या माध्यमातून धाव संख्या जाऊन पोहोचले 12. 6 चेंडू 12 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2ची सरासरी राखली ती म्हणजे फलंदाजाने महेश. स्वतःच्या वैयक्तिक 12 धावा, संघाच्या देखील 12 धावा. आणि यानंतर मात्र दुसरं षटक फेकी करण्यासाठी आमंत्रित केलंय संघाचा सर्वोत्तम गोलंदाज, संघाचा सर्वोत्तम फलंदाज सँडी, मॅन फ्रॉम कामाठीपुरा. आमचा समालोचक साथी आहे, त्याला बरोबर माहिती आहे कोण कुठे जातो, त्याच्याकडे सगळ्यांचे अपडेट आहे. दुसरं षटक फेकी करण्यासाठी तयार सँडी. क्षेत्ररक्षणात बदल करतोय मिस्टर निबंधला, थोडासा काऊ कॉर्नरच्या वर उभा करतोय म्हणजे नक्कीच चेंडू फेकी करणार गुडलँड स्पॉटवर. बघूया कामत साहेब पहिल्यांदाच अगदी लेजेंडरी कॅप घालून. यावेळी मात्र चेंडू भिरकावला, 1 धाव जाऊन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच. रनिंग बिटवीन द विकेट, पोलीस कोणाला धावायला ऐकणार नाही तर 2 धावा धावून पूर्ण. 14 धावा धाव फलकावरती. 7 चेंडू 14 धावा. अगदी चांगला चेंडू फेकी केला होता, थोडासा बॉटम एजला आला होता परंतु त्यानंतर मात्र फ्लिक करून पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ज्या संघाने एंट्री फी दिली नाही त्याने लवकरात लवकर जमा करा. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतली होती, पंचांकडे बघितलं जात आहे परंतु नाही. अंधाधुंदी फायरिंग करण्याचा प्रयत्न होता कामत साहेबांचा. मी पुन्हा सांगतो या गोलंदाजी बद्दल
की याचा चेंडू पडल्यानंतर ना थोडासा अतिरिक्त उचली घेतोय, त्यानंतर थोडासा लेट स्विंग देखील त्याच्या बॉलिंग मधून बघायला मिळतोय. बऱ्याचदा आम्ही देखील खेळलो या गोलंदाजाला. यावेळी मात्र बघितला, वेट अँड वॉच, मार नाही, सन्मान दिला. हा, याच दरम्यान पोलीस निरीक्षक चव्हाण साहेबांचं इथे आगमन झालंय. खांदेश्वर पोलीस स्टेशन संघाने आयोजित केलेल्या या टुर्नामेंट मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. विनंती करेल आपणास की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. एरवी मॅचेस ठेवले, पोलीस आले की आम्ही घाबरतो, परंतु आज घाबरण्याची काही आवश्यकता नाहीये. यावेळी मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने तडाखा, पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून खणखणीत चौकार. या 4 धावांनी धाव संख्येला आकार, धाव संख्या जाऊन पोहोचते डबल डिजिट 22. कोणता आमचा 22 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना मी आधीच सांगितलं होतं की धाव संख्येचा डोंगर तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा विनंती करतोय चव्हाण साहेबांना, विनंती करतोय की आपण यायचं आहे समालोचन कक्षामध्ये. मी माननीय संतोषजी शिंदे साहेबांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते साहेबांचा सत्कार करायचा आहे. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी तयार. यावेळी मात्र कामत साहेब मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू थोडासा स्लोवर डिलिव्हर केला होता. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर. चेंडू फेकी झालेत आतापर्यंत 5. या षटकातील शेवटचा चेंडू फेकी करण्यासाठी तयार गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्ले मधील दुसरं षटक फेकी करतोय. यावेळी मात्र कामत साहेबांच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर. थोडीशी आउटफील्ड खराब असल्यामुळे झाडाला लागलाय का काय पंच? झाडाला लागला असेल तर 6 धावा, खाली लागला असेल तर 2 धावा. कुठे लागलाय कॅमेरामन? नाही, झाडाला लागला नव्हता म्हणजे 2 धावा. कुठल्या पोरांनी पकडल्या का? 4 धावा द्या मग. 4 धावा द्या, 4. अच्छा ठीक आहे ठीक आहे. या 4 धावा. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला होता. या 4 धावा नक्कीच बाहेरच्या फलंदाजामार्फत प्रयत्न, आपला क्षेत्ररक्षकामार्फत अतिरिक्त प्रयत्न केला गेला होता. आणि प्रयत्न का केला जाऊ नये इथे पोलिसांनी ठेवलेत बाहेर. जर कोणत्याही प्रेक्षकांनी कॅच पकडली तर त्याच्यासाठी टी शर्ट ठेवलाय. त्या टी शर्टच्या नादात बिचाराने कॅच पकडली असावी. धावा झालेत 26. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 12. त्यानंतर मात्र कामत साहेबांनी 14 धावा कुठून काढल्या, म्हणजे 2 षटक आणि 26 धावा. अतिशय शांत आणि संयमित सुरुवात फलंदाजांच्या माध्यमातून. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं फेकी केलं होतं. महेश याने 6 चेंडूंचा सामना केला होता, 12 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतर मात्र हे स्पीडअप करा ना, गोलंदाजी मार्ग गोलंदाज आलाय. काय नाव आहे त्याच्या गोलंदाजाचं? तुमचा 12वा प्रतिनिधी पाठवा इथे. सत्यवान. ते बलबेत सगळ्यांना मॅन ऑफ द सिरीज साठी. तिसरं षटक फेकी करण्यासाठी दिलंय ते म्हणजे सत्यवान. सत्या याच्या हातामध्ये. हा मात्र आता मार खाणार, कारण समोर आहे इन फॉर्म फलंदाज महेश आहिरे. एक धडधाकड शरीर यष्टीचा फलंदाज. बघूया पहिला चेंडू. यावेळी मात्र उंची जास्त, मिस्टर निबंध खाली आहेत आणि नाही, याने कॅच नाही तर मॅच सोडली म्हणायला हरकत नाही. या क्षेत्ररक्षकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर या सीझन मधला पहिला कॅच याने सोडला असावा कदाचित. निशांत तेंडुलकर बेस्ट फिल्डरच्या लिस्ट मध्ये ज्याला आम्ही कन्वर्ट करत असतो नेहमी, त्या निशांतच्या माध्यमातून कॅच सोडली. कदाचित अतिरिक्त प्रेशर असावा त्याच्यावर, कारण कॅच देखील तेवढ्याच मोठ्या फलंदाजाची होती. त्याच्याकडून मात्र याला दाखवला जातोय
महेश आउट होणं गरजेचं आहे, कारण तिसरी सायकल देखील त्याच्या नावावर जाऊ शकते. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा कामत साहेब. अगदी आज मात्र राऊंड कॅप घालून यावेळी मात्र नक्कीच पंच जमिनी समांतर इशारा करून दाखवतायत. इट्स अ वाईड डिलिव्हरी. अतिरिक्त स्वरूपात मिळेल एक धाव. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले 28. साथी गुणलेखक सांगतायत की 28. बघायचं आहे या चेंडूवर एखादा मोठा आघात, मोठा प्रहार बघायला मिळतो की नाही. यावेळी मात्र चेंडू दाबून खेळला. एक धाव धावून पूर्ण. या दोन्ही फलंदाजांचं जर सांगायचं झालं ना, तर आज त्यांची फलंदाजी मला थोडी वेगळी शिस्तीची दिसते. दोघांचं लक्ष कदाचित कुठेतरी असावं. कोणताही मोठा फटका, अनुचित फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात नाही, कारण मी नेहमी वारंवार बघतो या फलंदाजाला पहिल्या चेंडूपासून आल्यानंतर हाणामारी करायला सुरुवात करतो. आज मात्र तेवढी फलंदाजी त्याच्या माध्यमातून दिसली नाही. एक झेल उडाला होता. आता फक्त बघायचं आहे की तो झेल किती महाग होता. यावेळी मात्र बागा नाही. पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाच्या हातात. आता मात्र चेंडू पडतोय डोल्यावर. पुन्हा एकदा झेल सोडतोय तेंडुलकर. अगदी तेंडुलकराचं नाव बदनाम करायला घेतलेला हा क्षेत्ररक्षक. पट्टी मारा याच्या खांद्यावर. निशांत तेंडुलकर नक्कीच आहिरे साहेबांकडून काहीतरी घेतलंय. चेकिंग करा याची खिशामध्ये. आता मात्र चेंडूला माफी नसेल. सत्याचा सत्यानाश व्हायला वेळ लागणार नाही, कारण 2 झेल सोडले होते आणि ते पण झेल कोणाचे सोडले तर महेश आहिरे, ज्याच्या फलंदाजीचा आपण बऱ्याचदा इथे कौतुक देखील केलं. याच्या बॅट मधून जर बॉल निघाला ना तर आउट ऑफ द पार्क. आता बघायचं आहे की चेंडू पोहोचतोय कुठपर्यंत. सत्यातून महेश. मी सांगितलं होतं यावेळी मात्र चुकीला माफी नाही. चेंडू गेलाय सरळ फाईन लेगच्या डोक्यावरून. 6 नाही, मी तर 8 धावा दिल्या असत्या. क्रिकेटमध्ये फक्त 6 धावांपर्यंत धावा देता येतात. या 6 धावांच्या माध्यमातून धाव संख्या जाऊन पोहोचली ती ISPL ला होत्या 36. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना दोन्हीही फलंदाज मात्र विकेट टाकायला तयार नाहीत. यावेळी मात्र पुन्हा एकदा महेश आहिरे ब्रँडेड षटकार जाऊन पोहोचले खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या जुन्या इमारतीवर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. या चेंडूवर जर षटकार आला ना तर त्याला मिळेल ब्रँडेड अशी बॅट. सकाळीच मग पोलिसांनी इथे आयोजन करताना सांगितलं की ज्याने लागोपाठ 3 षटकार मारले ना तो ज्या बॅटवर बोट ठेवील ती बॅट त्याची असेल. त्यामुळे नक्कीच स्वतःचं बक्षीस स्वतः घेऊन जातात की काय बघायचं आहे. सत्या टू महेश. यावेळी मात्र नाही. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. अगदी पंच 2. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले 44. सकाळपासून आपण मॅचेस बघतोय. थोड्या लो स्कोरिंग मॅचेस इथे चालू होत्या, परंतु नाही, पोलिसांचा सामना लागला आणि सामन्याचं चित्र बदललंय. 3 षटक आणि 44 धावा कुठून काढलेत. यावेळी मात्र धाव संख्येचा डोंगर रचण्याचा त्यांचा मानस असावा कदाचित. महेश मात्र खूप सावध भूमिका घेतोय. त्याला 2 जीवनदान दिलेत निशांत तेंडुलकर याने. काल नाईट करून आल्यामुळे त्याच्या डोळ्यावर थोडीशी झोप आहे, त्यामुळे त्याला बोलण्यात काही अर्थ नाही. नक्कीच कामत साहेब मात्र सुनील गावस्करांची कॅप घालून आज मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष मोरे. 14-15 पावलांचा रनअप. सुरुवातीला आम्ही बघत असायचो याला पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकी करत असताना. आज मात्र थोडंसं खाली आलंय गोलंदाजीसाठी. नक्कीच अगदी गोल्डन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर उचली घेतला होता. मी आधीच सांगितलं होतं एक गुणवान गोलंदाज, एक गुणवान फलंदाज म्हणून त्याच्याकडे बघितलं जातंय. दाद मागितली जाते 1 बाउन्सची, परंतु नाही. या ठिकाणी अंपायर जे सांगतील तोच लास्ट डिसिजन असेल. पंचांनी सांगितलंय की इट्स अ फेअर डिलिव्हरी मीन्स इट्स अ फेअर डिलिव्हरी.
अगदी चांगला चेंडू फेकी केला होता. पुढचा चेंडू यावेळी मात्र नाही. कामत साहेबांना मात्र जखडून ठेवलंय. क्रिकेटचा क्लास त्यांच्या माध्यमातून वारंवार बघायला मिळतो. यावेळी मात्र गोलंदाज देखील तेवढाच ताकदवान आहे. कदाचित स्लॉग ओव्हरला स्पेशालिस्ट म्हणून त्याला ठेवला असावा. अजून अमित पाटीलचे हात देखील शिवसवत असतील, तो देखील तयारीत असेल, परंतु त्याला काही आज संधी मिळणार नाही. यावेळी मात्र पुढे सावत नजर लागली की काय नाही. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड झोन मध्ये. होतील 2 धावा पूर्ण. अगदी रनिंग बिटवीन द विकेट काय असतं ते बघा मैदानामध्ये बघायला मिळतंय आपल्याला. या रखरखत्या उन्हामध्ये जेव्हा तुम्ही 2 धावा धावताना अगदी टेम्परेचर डोक्यात जातं तुमच्या. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 46. नक्कीच चौथं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 46. हे पाणी दे त्याला थोडा. 3 चेंडू फेकी झाले. चौथा यावेळी मात्र बॅटची नरेज नाही. कामत साहेब मात्र वारंवार मारण्याच्या प्रयत्नात बीट होत आहे. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा सामना बाकी असावा. बघूया एखादा मोठा षटकार हाणावा लागेल, कारण रायरी संघाकडे देखील जो गोलंदाजी करतोय ना आशिष मोरे, त्याच्याकडे क्षमता आहे एका हाती सामना जिंकवण्याची. हा वाईड चेंडू, या वाईडच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 47. कामत साहेब आज मात्र थोडेसे नर्वस असावेत कदाचित, कारण बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क येत नाही. एक मोठा चौका त्यांच्या बॅटमधून आला होता, त्यानंतर मात्र कोणताही मोठा फटका त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाला नाही. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, 1 बाउन्स वाईड. या वाईडच्या मदतीने अतिरिक्त स्वरूपात 1 धाव वाढेल. हो 49. नक्कीच पंच 48 धावा झालेत. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा सामना आणि यानंतरचं एक षटक म्हणजे अजूनही 8 चेंडूंचा सामना बाकी आहे. यावेळी मात्र नाही. कामत साहेब वारंवार चेंडूवर अतिरिक्त प्रेशर, अतिरिक्त जोराने मारण्याचा प्रयत्न आणि बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. थोडेफार का होईना प्रेशर गेम यावेळी. मी आधीच सांगितलं होतं आशिष मोरे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक टाकणारा गोलंदाज जेव्हा 4 नंबरला येऊन गोलंदाजी करतोय ना, नक्कीच कर्णधाराची कुठेतरी रणनीती असावी. स्लॉग षटक यावेळी मात्र नाही. आत्महत्या करावी सचिन तेंडुलकर सारखा बाद होऊन निघला की काय नाही. कामत साहेब या षटकातील 4 चेंडू डॉट झाले. त्यानंतर मुलाखत घेतली जाईल त्यांची. डोळ्यासमोर काय आलंय काय माहिती. आयोजक आहेत पोलीस, त्यांनी गॉगल द्यायला काय हरकत नाही. नाही नाही साहेब, तुमच्याकडे आहे तो अमित पाटीलनी घातलाय ना 10,000चा ओकलेचा आहे बघा तिकडे. हे 300 वाले आहेत. अमित पाटील मात्र खर्च करतो स्वतःवर. कॅप पण आहे त्याच्याकडे 2500 वाली, पण त्याला काही तो वाढ बघतोय कधीचा कोण आउट होतोय आणि मला जायला संधी मिळते, परंतु तो आउट होत नाही. कामत साहेब देखील हार मानायला तयार नाहीयेत. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय महेश. गोलंदाजाचं नाव काय रे? गोलंदाजाचं नाव, अरे बारशाला त्याचं काय नाव ठेवलंय सांगा. हा राजन. अरे बाबा, छोटा राजन, मॅन फ्रॉम गोवंडी. अगेन सगळे हाय लोक आहेत मैदानामध्ये. बघूया राजन टू महेश. यावेळी मात्र खडे खडे गेला पोपटच्या डोक्यावरून. पोपटने मात्र उडण्याचा प्रयत्न केला होता. मी आधीच सांगितलं होतं पुन्हा एकदा सामना फिरून नेतो मी तिकडेच त्या 2 कॅच कडे. मिस्टर निबंध यांनी ज्या 2 कॅच सोडल्या ना, हा नाही नक्कीच नक्कीच ही गोष्ट आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा जेव्हा सायकल असते ना मॅन ऑफ द सिरीजला, तेव्हा तेव्हा मात्र महेश आयरीची बॅट तलपते. तो गोलंदाजी देखील चांगली करेल. आज 2 सायकल त्याने घरी नेलेत, आज 3री सायकल. मला वाटतं कुटुंबात सगळ्यांना सायकल तो गिफ्ट करत असावा इथून जिंकून. पहिला चेंडू 4. अगदी मी तर म्हणे लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू जसा बॅट मधून निघाला ना, धनुष्यातून जसा बाण निघावा तसा निघाला होता. तेज तर्रार
आज मात्र मुंगूस बॅट घेऊन खेळायला उतरलाय आणि एक्स्ट्रा एफर्ट म्हणजे तो जेव्हा जेव्हा मुंगूस बॅट घेऊन खेळतो ना तेव्हा तेव्हा समजायचं की त्याचा आज इरादा मात्र काही नेक नाहीये. पहिला चेंडूवर पहिला चौकार, पुन्हा एकदा षटकार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अगदी मी तर म्हणे 9वा मारला होता. या 6 धावांनी धावसंख्या वाढते किती? 58 धावांचा डोंगर. अजूनही 4 चेंडूंचा सामना बाकी. मागाशा गोलंदाजांनी जो ब्रेक लावला होता ना धावसंख्येला तो ब्रेक आता मात्र फेल झालाय. महेशने आल्या आल्या 2 चेंडूवर 1 चौकार 1 षटकार आणि तरी देखील तो देखील नो मागत होता बघा. जसा साईराजे संघामध्ये सचिन नाईक आहे तसा पोलीस 11 संघामध्ये महेश पण आहे. नक्कीच क्रिकेट विषयी चीड असावी परंतु अंपायर कडे भांडायला जाऊ नये. तिसरा चेंडू यावेळी मात्र बडा हिट. बघता बघता चेंडू पोहोचवलाय. हा काय हार मानायला तयार नाही. या 6 धावा धावसंख्या जाऊन पोहोचले 64. 5वी षटक. 3 चेंडूंचा सामना अजूनही बाकी. मी आधीच सांगितलं होतं याचा झेल सोडल्यानंतर तुम्हाला हा किती महागडा पडतोय ते बघायचं आहे. मी आधीच सांगितलं होतं एक झेल सोडला ठीक आहे त्यानंतर एक बार करे वो भूल बार बार करे उसको क्या बोलेंगे. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. हा पण सोडणार नाही. पकडली. गडी बाद होतोय आणि अमित पाटीलचं स्वप्न मात्र आता पूर्ण होतोय. ये बाबा तुला पण 2 बॉल भेटतील. नाही. रोशन काथारा. नक्कीच आता मात्र फलंदाजीसाठी आलाय रोशन काथारा. तो देखील मुंगूस बॅट घेऊन गेलाय. 2 चेंडूंचा सामना बाकी असेल. महेश मला तर वाटतं वैयक्तिक कोट्यात त्याने किती धावा काढले ते महेश कापसे किती काढला? कापसे ना आपला महेश आहे. वैयक्तिक 45 धावा कुठून पार आला होता. 50 त्याच्या नावावर झाली असती. यावेळी मात्र नाही. काथारा याच्या बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क नाही. कदाचित या ठिकाणी अमित उतरला असताना तर काहीतरी झालं असतं परंतु नाही. लास्ट बॉल बघायचा आहे. या चेंडूवर किती धावा येतात. या चेंडूवर जर षटकार मारला ना यावेळी मात्र फिरकावला चेंडू गेला. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण सँडीच्या माध्यमातून 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा देखील धावून पूर्ण म्हणजे 2 चेंडू 2 धावा काढल्या. 100च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. या फलंदाजाने धावा संख्या झाली 66. आजच्या दिवसातील अगदी मी तर म्हणेल हायेस्ट स्कोर ज्यांच्या माध्यमातून आला ते खांदेश्वर पोलीस स्टेशन संघ. 66 धावा 5 षटकामध्ये कुठल्या असल्या ना तर कामत साहेब एक अख्खा षटक हुकलेत म्हणजे 4 षटकामध्ये 66 धावा मारलेत. मी खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या प्रारंभिक फलंदाज आहे आणि कामत साहेब यांना विनंती करतोय चव्हाण साहेबांनी तुम्हाला आमंत्रित केले जरा समालोचन कक्षामध्ये यायचं आपण. तू आणि कामत साहेब
चव्हाण साहेबांकडून आग्रहाची विनंती आहे की समालोचन कक्षामध्ये यायचं आहे तुम्ही. या जरा समालोचन कक्षामध्ये. पोकलेच्या वगळेत तुम्हाला या. आयरेने मारलेत 45 धावा. कामत साहेबांना बक्षीस देऊ नका. 6 बॉल हुकलेत ते. 4 बॉल का ठीक आहे. 7 धावा कुठून काढले तर कामत साहेबांनी. आणि चव्हाण साहेबांकडून महेश आयरे यांना 500 रुपयांचं पारितोषिक. युट्यूब लाईव्ह आल्या फोटो घ्या. यांनी 17 मारलेत. युट्यूब वाले थांबा. कॅमेरामन एकदा टाल्या होऊन जाऊ द्या. 500 रुपयांचं रोख रक्कम. आणि कामत साहेब यांचं देखील स्वागत. तुम्ही एक काम करा 200 द्या फक्त. कामत साहेबांना देखील 2 लाखाचं क्रॅश प्राइज. युट्यूब वाल्या 30 परत घ्या. 170 बस झाले. 17 धावा काढलेत फक्त. बाकीच्यांनी चला मैदानामध्ये. नक्कीच चव्हाण साहेबांचं या ठिकाणी मात्र आपण प्रशंसा करायला पाहिजे. अगदी बहुमूल्य वेळ काढून आपण इथे आला तर त्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा स्वागत. ते महेश ते जमा करायला सांगितले तिथे कॉमेंट बॉक्स मध्ये. पैसे घेऊन खेळू नका. इथे समालोचन कक्षात जमा करा. हा दुपार झाले. कॉमेंटेटर आणि समालोचक गरम झालेत. थंड करावे लागतील त्यांना. चला रायरी 11 संघ तुमचे 2 प्रारंभिक फलंदाज मैदानामध्ये वाढवायचे आहेत. धाव संख्येचा डोंगर तुम्हाला कुठून काढायचा असेल तर मी तर म्हणेल अगदी पहिल्या चेंडू पासून तुम्हाला आक्रमणाने आक्रमण करावं लागेल. सामना चालू करायचा आहे. अरे बाबा सामना चालू करायचा आहे. पंच कोण आहेत? पंच देखील आहेत मैदानामध्ये. आता मात्र मिस्टर निबंध आणि सँडी. सामना चालू व्हायचा आहे. आवश्यकता असेल किती धावांचं लक्ष आहे रे? 67 धावांचं लक्ष. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला जवळपास 15 पूर्णांक 15 काय 16च्या सरासरीने खेळावं लागेल. सामना चालू करायचा आहे. पंच पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे गोलंदाज महेश आयरे.
मॅन इन फॉर्म, ज्याने तब्बल 45 धावा कुठून काढल्या होत्या. थांबा थोडा मॅच लावून टाकतो एक. हो हो नक्कीच पहिलं हाणामारीचं षटक. हाणामारीच्या षटकात फलंदाज आशिष मी आधी सांगितलेला होता त्याचा ट्रेडमार्क शॉट म्हणजे स्क्वेअर लेग. एक धाव जाऊन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की नाही. 2 धावा सहजगत्या पूर्ण. या 2 धावांच्या मदतीने स्वतःच खातं उघडतोय म्हणजे गोलंदाज नाही. आशिष मोरे पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकत असताना मी तर मला विचारलं ना तर मी सांगेल की हे षटक तुम्ही थोडं सांभाळून खेळावं. कारण 67 धावा जर एक मोठा ओव्हर तुमच्या वाट्याला आला ना तर मात्र तुम्ही कुठेतरी मोठी कामगिरी करू शकताय. यावेळी मात्र अगदी तेच तर्रार फेकी गेला होता. चेंडू खोदून काढलाय. जातोय वने साहेबांच्या हातामध्ये. एकच धाव. 2 चेंडू 3 धावा. आता मात्र मिस्टर निबंध यांना एखादा षटकार याच षटकात ठोकावा लागेल कारण धाव संख्या तुम्हाला चेस करायची आहे 67. यावेळी मात्र अगदी चांगला शॉट घातला स्पेशलिस्ट. 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5. महेश आयरे सारख्या गोलंदाजासमोर तुम्ही जर फलंदाजी करत असाल ना तर तुमच्याकडे पिकअप शॉट पाहिजेत. त्याच पद्धतीचा फटका मी तर सांगतोय की गोल ग्राउंड जर असताना तर हा नक्कीच 4 धावांसाठी जाऊन पोहोचला असता. आणि या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 5. नक्कीच खांदेश्वर पोलीस स्टेशन संघाने मात्र खर्च केलाय स्वतःसाठी देखील जर्सी नवीन. यावेळी मात्र पुन्हा त्याच दिशेने विथ प्लॅनिंग मारलेला शॉट. 2 धावा मिस्टर घाटला. निशांत तेंडुलकर अगदी क्षेत्ररक्षणात त्यांनी खराब कामगिरी जरी केली असेल ना तरी मात्र फलंदाजी अगदी चांगली करतोय. 2 चेंडूंचा सामना केलाय. धावा कुठून काढलेत त्या म्हणजे 4. आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश त्याचा प्रयत्न असेल एखादा विकेट मिळविण्याचा परंतु नाही. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आज जाऊन पोहोचलाय तो. पहिल्याच मॅच मध्ये 45 धावा त्याच्या नावावर आहेत. ही सायकल देखील त्याच्या घरी जाते की काय असा प्रश्नचिन्ह थोडासा इथे निर्माण झालाय. परंतु बघूया हा क्रिकेटचा सामना आहे. इथे कोण कधी येऊन हिरो होईल. सुधाकर एवढ्या वर्ष हागलेला आजच्या मॅच मध्ये चांगला खेळला. यावेळी मात्र नाही. बॅटची नरेज एकदा जाऊन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. चांगला अटेम्प्ट होता. ही मिळेल मात्र एकच धाव. या एका धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले 9. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना यानंतर मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे गोलंदाज API कामत. गोच्या मध्ये बाईक करावलीस बाबा. खिशामध्ये डाव्या खिशामध्ये त्याच्या मला काहीतरी आक्षेपार्ह वस्तू वाटते. एखादी 90 असावी. गोच्या डाव्या खिशामध्ये काय आहे. एखादी 90 दिसते मला. खांदेश्वर पोलीस स्टेशनला सांगतोय की याला सुधरवा. कुठं भेटला तर याला बदल बदला. कुठं याला चांगला फासण्या फोडा याच्या. तसा हा सुधारणार नाही. रात्री असतो हा सेक्टर कुठे त्या पटरीवरती असो सेक्टर 5 ला. तोंडाला रुमाल बांधून मारा याला. वाया गेलाय. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय तो म्हणजे API मोरे साहेबांना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पहिला चेंडू अगदी चांगला स्मार्टली डिलिव्हर केला होता गुडलँड स्पॉटवर. मोरे साहेबांना विनंती करतो यायचं आहे आपण समालोचन कक्षामध्ये. बक्षीस लावा कॉमेंटेटर आणि समालोचकासाठी आणि तुला पण का रे गुणलेखकासाठी. अमित सरांनी टी शर्ट दिलेत आम्हाला तशा. यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला शॉटम पुल पॉइंटच्या डोक्यावरून पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची लागलेली रेस मात्र जिंकतोय चेंडू. या मिळतील 4 धावा. मी आधीच सांगितलंय की या मोरेमध्ये क्षमता आहे हा सामना जिंकवण्याची. हा जर गेला ना तर मात्र एक बरगडी तुटल्यासारखं काम होईल. कारण याच्याकडे क्षमता आहे. मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधून आम्ही नेहमी बघतो. एका हाती बरेच सामने त्याने जिंकून नेलेत.
पहिला चेंडू शुद्ध पद्धतीने खेळल्यानंतर मात्र थोडासा आक्रमण करतोय. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 13. इथं डॉट करत चल ना, म्हणजे पटापट समजतं लगेच. हा मग तेच. यावेळी मात्र लोअर फलटसचा चेंडू बॅटची नरेज स्लोवर फेकी केला होता. अगदी स्मार्ट गोलंदाजी कामत साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला. या एका धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते 14 वर. 67 धावांचा पाठलाग करत असताना मात्र तुम्हाला इक्के दुक्के से कुछ नाही चलने वाला. प्रत्येक मी तर सांगेल की प्रत्येक येणारा चेंडूवर तुम्हाला प्रहार करावा लागेल. एखादा मोठा ओव्हर मध्ये आला तरी प्रत्येक चेंडूवर आक्रमण चढवावे लागेल. यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा डीप झाला. नक्कीच मिस्टर घाटला पण तेच सांगतायत की चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. निशांत तेंडुलकर मी पॉइंटच्या डोक्यावरून बघितले होते. 2 अगदी देखणे फटके त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाले होते, परंतु यावेळी मात्र फसतायत. गोलंदाज होतोय वरचढ. पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय, परंतु तोवर एक धाव धावून पूर्ण. मिस्टर निबंध चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, म्हणजे पॅकेज म्हणायला हरकत नाही. छोटा पॅकेट बडा धमाका. गोलंदाज आहे कामत साहेब टू मोरे, मिस्टर मोरे. यावेळी मात्र यशस्वी होत आहेत. स्लोवर रन पद्धतीचा चेंडू एक अस्त्रफेकी केला होता आणि त्याने मात्र घेतलाय मोठा बळी. स्वस्तात बांधून परततोय तो म्हणजे आशिष मोरे. बघा मी सांगितलं होतं साईराज हे संघ हारला ना की मागे तुम्हाला दिसतात. त्यांचे 2-3 तरी दिसतील आज मागे जालीच्या पाठीमागे. हा हा बीचे देखील काही कार्यकर्ते असतील. आम्ही देखील हारलोत मॅच हारल्यानंतर मात्र स्वराज्य MIDC जिंकलेले आहेत. ते काही मद्यपान करणार नाहीत, त्यांचा वांदा नाही काय. आणि आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी चाललाय अजून एक तगडा फलंदाज साहिल ना रे. साहिल षटक समाप्तीचा इशारा. 3रं षटक फेकी करण्यासाठी आमंत्रित केलंय. कोण आहेत, वणे साहेब की काय? सचिन पवार. सचिन पवारने मात्र मस्त इनर घातलाय व्हाईट. सचिन टू साहिल. सुरजा देखील मॅच हारला. याला देखील जायला हरकत नाही जालीच्या पाठीमागे. 3रं षटक प्रगतीपथावर असताना लवकर स्टार्ट करा ना जरा. बऱ्यापैकी सामना संपलेला दिसतोय हा. 2 षटकात धावा झाले 13. महत्वाच्या आघाडीचे प्रारंभिक फलंदाज बाद झाला. सॉरी 15 धावसंख्या पडल्यावरती आतापर्यंत लागले 15 67 म्हणजे मी तर सांगेल अजून 42 धावा 3 षटकात. एखादा मोठा हा काय करतोय आज बच्चा समजा क्या. मी आधीच सांगितलं होतं छोटा पॅकेट बडा धमाका. सचिनला वाटलं की आज मी काहीतरी नवीन करतो. इनस्विंग गोलंदाजी केली आणि सरळ बॅटच्या फ्लो मध्ये दिला होता. स्लॉट मध्ये पाठवलं त्याला प्लॉट मध्ये. चांगली गोलंदाजी करतोय आज मात्र स्विंग गोलंदाजी करतोय. थोडासा कदाचित IPL चे सामने बघून आला असेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार सचिन टू समोर पण तेंडुलकर खेळतोय. बघा यावेळी मात्र अगदी खाच्या मध्ये टाकलेला क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. अगदी चांगली गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून. प्रत्येक वेळी आपण जेव्हा फलंदाजी बघतो गोलंदाजी बघतो तेव्हा तो रनअप घेऊन जोरदार गोलंदाजी करतो. यावेळी मात्र छोटासा बॅटची वरची काळा. 2 धावा डिक्लेअर. या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचले 23. चला दुसरा बॉल द्या. जुना असेल आपल्याकडे तर. आयोजक खांदेश्वर पोलीस स्टेशन संघ. जुना बॉल द्यायचा आहे. नाही मागे आहे श्वान पदक आहे. मागे श्वान पदक आहे त्यामुळे चेंडू मिळणार. शुभम सर
तुम्हाला बॉल नाही दिसणार, या तुम्ही द्या जुना बॉल द्या. भेटला. पुढचा चेंडू, यावेळी महत्वाचा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता, पुल अनसक्सेसफुल. मिळेल फक्त एकच धाव. या एक धावेने धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या होते 24. यावेळी मात्र तडाखेबाज फलंदाज येतोय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. फलंदाजाचं नाव आहे साहिल. हा मात्र तगडा फलंदाज आहे. याला जर अशा पद्धतीचा चेंडू भेटला ना तर चेंडू फुटलाच नाही. अगदी गोल्डन स्पॉट वरून इन स्विंग बॅटची इनर रेज गडी बाद होतोय. त्यानंतर मात्र फलंदाजीसाठी जातोय सँडे. बॅटची इनर रेज घेऊन गडी बाद झाला होता साहिल, ज्याच्यावर या संघाची पूर्ण दारोमदार होती. तो मात्र स्वस्तात बाद आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय सँडी. सँडी मात्र काही चमत्कारिक फलंदाजी करावी लागेल. या जाणाऱ्या आणि येणाऱ्या 3 चेंडूंवर 3 मोठे फटके त्यांना हाणावे लागतील तर सामन्यामध्ये कुठेतरी चित्र बदलताना दिसेल. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल केले जातात. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल केले जातात. महेश आयरे 45 धावा मारल्यानंतर मात्र थोडा क्रिकेटकडे दुर्लक्ष होतोय. खिशामध्ये 500 आले तसा त्याचा रुबाब बदललाय, रुबाब वाढलाय. शेट माणूस झालाय तो. नक्कीच रिच फिलिंग देखील करत असावा. 45 धावा कुठून काढलेत साहेबांनी, रोख 500 दिलेत आणि यावेळी मात्र मारण्याच्या प्रयत्नात फसतोय गोलंदाज सचिन. मात्र चांगली गोलंदाजी करतोय. यशस्वी षटक फेकल्यानंतर मात्र आमंत्रित केलं जातंय मॅन फ्रॉम नेवाली, भूमिपुत्र काथारा रोशन. रोशन टू सचिन, नाही रोशन टू तेंडुलकर निशांत. मस्त पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र मिस्टर निबंध हार मानायला तयार नाही. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. मागासच्या ओव्हर मध्ये पण सेम सिच्युएशन होती. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार ठोकला होता. यावेळी पण पहिल्या चेंडूवर पहिला षटकार ठोकला मिस्टर निबंध. बघूया पुढच्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेत आहेत ते. धावा भरपूर पाहिजेत अजून. आताशी धावा झालेत किती? 30. अजूनही 37 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र वाईडची मागणी केली जाते आणि नक्कीच जमिनी समांतर इशारा करून सांगतायत इट्स अ वाईड डिलिव्हरी. अतिरिक्त स्वरूपात. किती चेंडू फेकून झाले त्यावर षटकातले? 1. धावा झालेत 32. 31 म्हणजे आवश्यकता असेल 35. 11 चेंडू 35 धावा. आता मात्र तुम्हाला बॉल टू बॉल कॉमेंट्री बघायला मिळेल. 11 चेंडू 35 धावा. या चेंडूवर मात्र मारण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे बीट होतोय. समीकरण जाऊन पोहोचतोय. 10 चेंडू 35 धावा. 10-35 नाही. पंचांकडे दाद मागितली जाते. तुझी उंची कमी आहे म्हणून बॉल नो दिला जाणार नाही. चेंडू अगदी गोल्डन स्पॉटवर फेकी केला होता. तेंडुलकरला बऱ्याच या गोष्टीचा फायदा होतो. 10 चेंडू 35 धावा प्रत्येक चेंडू मागे. ठीक आहे. यावेळी मात्र वाईड. धाव संख्या झाली किती रे? 32 म्हणजे 10 चेंडू आणि आवश्यकता असेल 35 ची. 10-35. एक धाव मगाशी जास्त सांगितली होती मी. 32 धावा झालेत.
यावेळी मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल. नको मारू रे, नको खेळू दे त्याला. 9-34. यावेळी मात्र म्हणायला हरकत नाही, सामना पूर्णपणे खांदेश्वर पोलीस स्टेशन संघाच्या बाजूने झुकलाय. या सिच्युएशन मधून जर यायचं असेल ना, तर कोणाला तरी युवराज सिंग बनावं लागेल, कोणाला तरी रिंकू सिंग बनावं लागेल. 6 चेंडूत 6 षटकार हाणावे लागतील. नाही, यावेळी मात्र सँडी देखील फ्लॉप. सँडीचा देखील बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. 7-35 म्हणजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकारच हाणावा लागेल. उतरलेले खांदे, पडलेलं तोंड दाखवून जातोय फलंदाजाचा कॉन्फिडन्स अगदी लो झालाय. एखादा चेंडू जर डॉट झाला तर सामना मात्र पाण्यात गेला. या चेंडूवर जर षटकार मारला तर पुढच्या षटकामध्ये सामना थोडाफार का होईना ऑन असेल, गेम ऑन असेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू. 6 चेंडू 35 धावा. ओव्हर समाप्तीचा इशारा. वाघ साहेब गोलंदाजी टाका. 6 बॉल 35 पाहिजेत. एक बॉल बाकी आहे, एक बॉल बाकी आहे. पंच एक बॉल बाकी आहे, सॉरी एक बाकी, एक टाका. आम्ही टेन्शन मारल्या मग अशी 2 इथं चालतं ना, डायरेक्ट डायरेक्ट इथं चालत्या. यावेळी मात्र नक्कीच वाईड. 7 चेंडू 34 धावा. ठेवू का रे? काय संबंध माझा? मी पेईल ना वेंचूत जाऊन बिया थंड 2 बारला. बर्थडे सोडून इथं बसले मी एकाचा. यावेळी मात्र